मालमत्ता कायद्यामध्ये रिडेम्शन किंवा तारण विमोचन हा शब्द आपण अनेकदा ऐकतो. म्हणजे गहाण ठेवलेली प्रॉपर्टी परत मिळवण्याचा हक्क. पण प्रश्न असा आहे की हा हक्क फक्त त्या प्रॉपर्टीच्या मालकाचाच असतो का? बरं, मालमत्ता हस्तांतरण कायद्याचं कलम 91 सांगतं की असं अजिबात नाही. चला तर मग आज आपण हेच समजून घेऊया की मूळ मालकाशिवाय आणखी कोण कोण आहे ज्यांना गहाण ठेवलेली मालमत्ता सोडवण्याचा अधिकार मिळतो. एक सिच्युएशन इमॅजिन करा. एका प्रॉपर्टीच्या मालकाने कर्ज थकवलं. आता काय होणार? याचा त्रास फक्त त्यालाच होईल का? नाही, अजिबात नाही. त्या एका प्रॉपर्टीशी जोडलेल्या अनेक लोकांचे हितसंबंध, त्यांचे पैसे, सगळं काही धोक्यात येतं. मग प्रश्न येतो की कायदा या बाकीच्या लोकांचं संरक्षण कसं करतो? आणि याच प्रश्नाचं उत्तर आहे कलम 91. बरं, कलम 91 मध्ये इतर कोण कोण येतं हे पाहण्याआधी आपल्याला या हक्काचा मूळ पाया म्हणजे त्याची सुरुवात कुठून होते हे समजून घ्यावं लागेल. आणि हा पाया आहे मालमत्तेच्या मालकाचा स्वतःचा अधिकार, जो आपल्याला कलम 60 मध्ये सापडतो. कायद्याच्या जगात एक खूप प्रसिद्ध वाक्य आहे, वन्स अ मॉर्गेज ऑलवेज अ मॉर्गेज. म्हणजे काय? तर सोपं आहे. एकदा गहाण म्हणजे नेहमीच गहाण. याचा अर्थ असा की तुम्ही मालमत्ता गहाण ठेवली म्हणजे ती कायमची गहाण झाली असं होत नाही. कर्ज फेडलं की ती परत मिळवण्याचा अधिकार मालकाकडे कायम असतो. हा त्याचा एक अविभाज्य हक्क आहे. आणि याच हक्काची स्पष्टता आपल्याला कलम 60 मध्ये मिळते. तर बघा, फरक अगदी सरळ आहे. कलम 60 हे आहे मूळ मालकासाठी, त्याचा प्राथमिक हक्क. पण मग कलम 91 काय करतं? ते या हक्काची व्याप्ती वाढवतं. ते त्या सगळ्या इतर लोकांबद्दल बोलतं ज्यांना तीच मालमत्ता सोडवण्याचा अधिकार मिळतो. आणि म्हणूनच कलम 91 इतकं महत्वाचं आहे, कारण कायद्याला हे माहीत आहे की एका प्रॉपर्टीमध्ये फक्त मालकाचेच हितसंबंध गुंतलेले नसतात, इतरही अनेक जण असतात. म्हणूनच कायदा काय करतो? तो मालकाच्या मूळ हक्काला मोठं करतो आणि ह्या सगळ्या इतर लोकांभोवती एक प्रकारचं संरक्षक कवच तयार करतो. चला, आता बघूया की हे इतर लोक नक्की आहेत तरी कोण. आपण सुरुवात करूया कलम 91च्या क्लॉज ए पासून. हा क्लॉज अशा लोकांच्या सगळ्यात मोठ्या गटाबद्दल सांगतो ज्यांना मालमत्ता सोडवण्याचा अधिकार आहे. पाहूया यात कोण कोण येतं. ही लिस्ट बरीच मोठी आहे. यामध्ये मालमत्ता विकत घेणारे म्हणजे खरेदीदार येतात, भाडेकरू म्हणजे पट्टेदार येतात, वारसदार किंवा ज्यांना मालमत्ता दान म्हणून मिळाली आहे ते येतात. इतकंच काय तर गहाण करते आणि त्याच प्रॉपर्टीवर नंतर कर्ज देणारे सावकारसुद्धा यात येतात. म्हणजे थोडक्यात ज्या कुणाचंही कायदेशीर हित त्या मालमत्तेत आहे आणि मूळ कर्ज न फेडल्यास ज्यांचं मोठं नुकसान होऊ शकतं, त्या सगळ्यांना कायदा इथे संरक्षण देतो. पण थांबा, यात एक महत्वाचा अपवाद आहे. ज्या सावकाराने किंवा बँकेने कर्ज दिलं आहे तो स्वतःच कर्ज फेडून ती मालमत्ता सोडवू शकत नाही. का? कारण मग तिथे हितसंबंधांचा संघर्ष निर्माण होईल, बरोबर? त्याच्यासाठी कायद्याने वेगळे मार्ग ठेवले आहेत, जसं की फोरक्लोजर किंवा मालमत्तेची विक्री करणं. ठीक आहे, आता आपण क्लॉज ए पासून पुढे जाऊया आणि क्लॉज बी पाहूया. हा क्लॉज जामीनदार म्हणजेच श्युरिटीबद्दल बोलतो. हा एक असा महत्वाचा व्यक्ती आहे ज्याला सुद्धा मालमत्ता सोडवण्याचा अधिकार आहे. आता जामीनदार म्हणजे नक्की कोण? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर ही अशी व्यक्ती आहे जी हमी देते की जर मुख्य कर्जदाराने पैसे नाही दिले तर मी देईन. म्हणजे सावकारांसाठी ती एक प्रकारची फायनान्शियल सेफ्टी नेट असते. मग प्रश्न येतो की जामीनदाराला हा हक्क मिळतो कसा? याची प्रक्रिया अगदी सरळ आहे. समजा मूळ कर्जदार पैसे भरू शकला नाही. मग काय होतं? जामीनदार पुढे येतो आणि ते कर्ज फेडतो. आणि ज्या क्षणी जामीनदार ते कर्ज फेडतो, कायद्यानुसार सावकाराचे जे हक्क होते ते सगळे आता जामीनदाराला मिळतात. आणि त्यात मालमत्ता सोडवण्याचा हक्कही आपोआपच येतो. आणि आता आपण येतोय कलम 91च्या शेवटच्या भागाकडे, क्लॉज सी. हा एक स्पेशल केस आहे. हे लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे की हा नियम सगळ्यांना लागू होत नाही. हा फक्त एका अत्यंत विशिष्ट कोर्टाशी संबंधित परिस्थितीतच लागू होतो. ही परिस्थिती थोडीशी कॉम्प्लेक्स आहे, पण समजून घेऊया. समजा एका धनकोने म्हणजे क्रेडिटरने कर्जदाराविरुद्ध कोर्टात केस केली आणि त्या केसमध्ये कोर्टाने असा आदेश दिला की कर्जदाराची ती गहाण ठेवलेली मालमत्ता विकून टाका. तर फक्त आणि फक्त अशाच परिस्थितीत त्या धनकोला ती मालमत्ता सोडवण्याचा अधिकार मिळतो. म्हणूनच म्हटलं की ही एक अत्यंत मर्यादित सिच्युएशन आहे. तर आत्तापर्यंत आपण 3 वेगवेगळे गट पाहिले: खरेदीदार, जामीनदार आणि काही विशिष्ट धनको.
आता या सगळ्यांमध्ये एक समान धागा आहे, एक कॉमन प्रिन्सिपल आहे. ते काय आहे हे समजून घेऊया. आणि हेच या संपूर्ण कलमाचं सार आहे. कलम 91चा मूळ उद्देश हाच आहे. अशा प्रत्येक व्यक्तीच्या हक्कांचं संरक्षण करणं ज्यांचे हितसंबंध त्या मालमत्तेमुळे धोक्यात येऊ शकतात. जर मालमत्ता फोरक्लोज झाली, म्हणजे बँकेने जप्त केली, तर ज्यांचं नुकसान होईल त्या सगळ्यांना कायदा संरक्षण देतो. खरं तर हेच या कायद्याचं सौंदर्य आहे. शेवटी कलम 91 आपल्याला एका मोठ्या प्रश्नावर विचार करायला भाग पाडतं. कायदा एका बाजूला सावकाराच्या पैशांची सुरक्षा जपतो आणि त्याचवेळी दुसऱ्या बाजूला त्या एकाच मालमत्तेशी जोडलेल्या इतर अनेक लोकांच्या हक्कांचंही संरक्षण करतो. हा जो बॅलन्स आहे, हा जो समतोल आहे, तो कायदा इतक्या सुंदर रीतीने कसा साधतो? खरंच हे मालमत्ता कायद्याचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे.